नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। एक अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन तुमच्या समोर आलो आहोत। आपण सध्या ठाण्यातील शास्त्रीनगर परिसरामध्ये आहोत आणि माझ्या पाठीमागे जी विदारक दृश्य पाहत आहात ती आहे ठाण्यातील शास्त्रीनगर येथील भोईर कंपाऊंड या परिसरामध्ये आपण पाहतोय एका कुटुंबियाच्या घराला 24 एप्रिल रोजी सकाळी 10:30 ते पावणे 11च्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आणि या आगीमध्ये आपण पाहतोय संपूर्ण या ठिकाणी कपाट असेल, त्यासोबतच सोफा असेल, फर्निचर असेल, या सर्वाचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण घेणार आहोत। आपल्यासोबत जोडले गेले आहेत गुजर कुटुंब, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की ही नेमकी आग कशी लागली, काय झालं, याच्यामध्ये जीवितहानी झाली की नाही, या सगळ्या गोष्टीचा जो आढावा आहे तो आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण पाहतोय सर, 24 एप्रिलच्या सकाळी त्या दिवशी काय घडलं, आत्ताही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, खूप मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळते, ही विदारक परिस्थिती आपण पाहतोय, काय नेमकं त्या दिवशी झालेलं काय सांगाल? ही मुलगी होती घरी, मी मी रिक्षा गेलो होतो। नक्कीच त्यांना अश्रू अनावर झालेत, कारण खूप विदारक परिस्थिती जी आहे, आपण ज्या हक्काच्या घरात राहतो तेच घर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण मोडकळीच पडलेलं पाहायला मिळते, आगीमध्ये पूर्ण होरपळून गेले। त्यांची मुलगी आपल्यासोबत आहे, काय सांगशील 24 एप्रिल रोजी काय झालेलं, वडिलांना तर अश्रू अनावर झालेत, काय नेमकी घटना घडलेली? 24 एप्रिलला मीच सकाळी घरी होते, मी 10:30च्या सुमारास, 10:15 ते 10:30च्या सुमारास मी खाली आले आणि मी माझं डेलीचं रुटीन ब्रश वॉशरूम वगैरे केल्यानंतर मी चहा वगैरे बनवला, चहा ओतला कपात, तर माझ्या समोरून आमचे आले शेजारी, मला म्हणतात तुमच्या वरच्या रूम मधून धूर येतोय बाहेर। जर मला असं वाटलं की आमच्या मांजराची पिल्लं असतात ते काहीतरी पाडत असतील, काहीतरी असेल आतमध्ये, तर मी बघण्यात वरती आले तर मी जसं डोअर ओपन करते ऑलमोस्ट पूर्ण रूम काळो होता, आग पूर्ण पेटली होती सर्वत्र। मला काहीच कळत नव्हतं की मी काय करावं नाही करावं म्हणून मी तसेच खाली गेले, सगळे शेजारी होते, सगळे आम्ही पूर्ण टोटली शॉक झालो। फक्त आम्ही त्यावेळी एकच फोकस केला की सिलेंडर्स नको ब्लास्ट व्हायला, म्हणून आम्ही सिलेंडर सगळ्यांचे काढून दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले। नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, त्यांची देखील खूप 24 एप्रिलला ही घटना झाली, परंतु आपण पाहू शकतो हे पडतात अतिशय अजूनही ताजे आहेत। आपण पाहिलं तर या ठिकाणी 24 एप्रिल रोजी या ठिकाणी भीषण अशी आग जी आहे ते त्यांच्या घराला लागलेली, तळमजला आणि फर्स्ट फ्लोर असं हे त्यांचं संपूर्ण घर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी बाथरूम आहे, त्यासोबतच लोखंडी कपाट आहे, हा पूर्ण लिव्हिंग आणि बेडरूम एरिया या ठिकाणी जर आपण पाहिलात हा संपूर्ण आगीमध्ये होरपळून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। घटना जरी जुनी झाली असली तरी पण आपण पाहू शकतो या ठिकाणी काही जे या ठिकाणी त्यांचे जे आहे ते सगळं जिवंत आणि ज्वलंत पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण त्यांच्या मिसेसशी संवाद साधणार आहोत। काय नेमकं झालेलं, तुम्ही या ठिकाणी होतात का, कशी परिस्थिती होती? मी नव्हती त्या दिवशी, मी नेटकीच 10-15 मिनिटं झाले कामाला गेले आणि यांना म्हटलं तुम्ही या पाठीमागून, मी तोपर्यंत गाडीचं सीट वगैरे टाकते, तर हे वरती आले, पोरगीला खालती घेऊन गेलेत, म्हणून ही पोरगी वाचली। साधारण तेव्हा कोण कोण घरामध्ये होतं? आता आईंनी सांगितलं की तू एकटीच होतीस, पण तू एकटी असताना इतर घरातले सदस्य कुठे होते आणि एकंदरीत काय होते? मी एकटी असताना मी सतत एकटीच असते, म्हणजे सकाळच्या वेळेस तरी सुमारात, बाकी सगळे त्यांच्या कामासाठी असतात, बाबा गाडीवर जातात, भाऊ ऑफिसला असतो, आई नसते कधी घरी मामांकडे किंवा तिच्या कामानिमित्त बाहेर असते, मी एकटीच असते। आणि अचानकच हे सगळं झालं, मी स्वतः शॉक आहे की मी पण माझं कॉलेज करतेय, माझं डेलीचं रुटीन, आणि अचानक हे सगळं मला खूप शॉक बसलाय सगळं पाहून की मला अनएक्सपेक्टेड होतं। जेव्हा मी उठले तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे मी लाईट फॅन सगळं ऑफ करून मी खाली गेले आणि 15 ते 20 मिनिटात अवघं एवढं सगळं जळालं, माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं। फायर ब्रिगेडची गाडी कधीपर्यंत आली आणि साधारण आगीचं जे कारण आहे ते अद्याप स्पष्ट झालं आहे का, त्याबद्दल काय माहिती आहे का? आगीचं कारण आम्ही नाही सांगू शकत, बिकॉज मी ह्या रूम मध्ये नव्हते त्यावेळी, मी खाली होते आणि फायर ब्रिगेडची गाडी पण अर्धा ते पाऊण तासाच्या दरम्यान आली असणार, नंतर हे सगळं झाल्यानंतर। मी त्या स्थितीत नव्हते, आमच्या शेजाऱ्यांनीच मदत केली, त्यांनीच कॉन्टॅक्ट केला फायर ब्रिगेडवाल्यांना वगैरे। तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुमच्याकडे मांजरीची पिल्लं आहेत, तर त्याचा पण बहुतेक त्यातलं आमची मांजरीची पिल्लं होती, त्यातलं मी जेवढं शक्य झालं तेवढं मला एक मिळालं, मी त्याला खाली नेलं, दुसरं भेटत नव्हतं त्यावेळी, खूप गडबड चालली होती, सगळी गडबड होती, आग होती, ते दुसरं पिल्लू त्या आगीमुळे किंवा त्या पाण्यामुळे त्याचं टेम्परेचर लो होऊन ते वारलं। नक्कीच इथे आपण पाहू शकतो पूर्ण अशी विदारक परिस्थिती आहे ती ठाण्यातील शास्त्रीनगर कंपाऊंड, भोईर कंपाऊंड इथे पाहायला मिळते। यांच्या घराचं जे मोठं नुकसान झालेलं आहे ते आपण पाहतोय आणि त्यासोबतच दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मांजरीचं पिल्लू होतं, त्यालाही या ठिकाणी जीव गमवावा लागला।
आपण पाहतोय की भीषण अशी आग जी लागलेली या विदारक परिस्थितीतनंच पाहायला मिळते. संपूर्ण या ठिकाणी आग जरी विझली असती तरी या ठिकाणी हे जे वेदना ज्या आहेत त्या या ठिकाणी कायम आपल्याला दिसताना पाहायला मिळतं. वरती जर आपण पाहिलं तर छप्पर जे आहे ते पूर्णपणे उडालेलं पाहायला मिळते. आगीचा साधारण लोळ किती होता आपण पाहतोय सर की छप्पर पण पूर्ण गेलेलं आहे आणि साधारण काही दागिने असू द्यात किंवा काही विशेष कागदपत्र आहेत तर त्याचं काही नुकसान झालंय का, त्याबद्दल काय? पैसे होते आमचे 2.5 लाख पर्यंत cash. हा, कॅश होते. एका जणाला आता द्यायची होती. बिशी लागलेली आमची आता बिशी लागली होती. बाजूचाच पोरगा आहे. 10-12 वयाचा मुलगा म्हणजे एवढ्या सगळ्याचं हो. नुकसान एका आगीमध्ये झालेलं आहे. झालेला आहे. मी स्वतः विजवायला होतो, मी स्वतः होतो विजवायला. स्वतः पुढे आले हो, तेव्हा कोणी मुलांनी नाही पाणी केलं. आणलं. आता घरातलाच कुटुंब प्रमुख माणूस येईल तेव्हा बाहेरचं पण नाही. तरी पोरांनी प्रयत्न केले, सिलेंडर वगैरे हो. सगळे काढले. आपण म्हणजे तेच होते, ही पोरगी होती तिथे धक्क्यामध्येच होती. साधारण आता इथे आग लागलेली आहे बरोबर, म्हणजे इथे अशी सगळी घटना घडली तर आता सध्या तुम्ही एक तुम्हाला उदरनिर्वाह म्हणून साधारण कुठे राहताय तुम्ही, म्हणजे कसं मॅनेज करताय या सगळ्या गोष्टीला? मॅनेज म्हणजे माझी लहान बहीणच करते सगळं. माझ्या लहान बहिणीच्याच घरी राहतोय आम्ही. नक्कीच अत्यंत वाईट अशी दुःखद घटना घडलेली आहे. आपल्यासोबत काही त्यांचे शेजारी पण जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. 24 एप्रिलच्या दिवशी तुम्ही होतात, तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाला तुम्ही माहिती दिलीत तर नेमकं त्या दिवशी काय घडलेलं, काय सविस्तर माहिती द्याल सर? मला 10:30 वाजता सुमारामध्ये मला माहिती पडलं की बोर कंपाऊंडमध्ये आग लागली. मी तसंच फायर ब्रिगेडला आपत्ती कल्याणला मी स्वतः फोन करून कळवलं आणि MSCBला पण कळवलं आणि मी स्वतः इथं आलो. तर इथं भरपूर आग लागलेली. पेन कार म्हणजे पाण्याची टाकी होती, त्याला आग लागल्यामुळे त्या पूर्ण घराला पूर्ण गेलं. पत्रे पण असे व्यवस्थित तोडून टाकलेले ते, त्यामुळे भरपूर मोठी आग लागलेली इथं. प्रत्यक्षदर्शी तुम्ही इथे होता जेव्हा आग लागलेली तेव्हा कशी सगळी धावपळ करण्यात आली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही इथे शेजारी असल्या कारणाने आपलं एक प्रथम कार्य असतं की शेजार धर्म पहिला असतो, तर या हिशोबाने तुम्ही कशा प्रकारे तात्काळ मदत केली? सर्वात पहिला आम्हाला जेव्हा समजलं आग लागली, सर्वात पहिला आम्ही बाजूचे सिलेंडर जेवढे पण होते सगळे साईडला काढले. वरती येण्याचा टाकला पण आग एवढी होती की पूर्ण झोत येतो आगीचा. मग त्या कारणाने लवकर गेलो नाही. सगळ्या बाजूवाल्याने पाणी घेतलं, पाण्याने केले. दादांना फोन केला, फायर ब्रिगेडला सांगितलं, स्थानिक नगरसेवकाला फोन केला. पण खूप प्रचंड आग होती, म्हणजे आमच्यानी तरी ती लवकर झाली नाही. फायर ब्रिगेडवाले त्यानंतर सगळं झालं. खूप नुकसान झालं त्यांचं. याआधी अशी कधी घटना घडलेली का या परिसरामध्ये, तर त्याबद्दल काय सांगा? ह्याआधी असं काही झालं नाही, पण जी बघितले दृश्य त्याच्याने एकदम असं आठवलं तरी पण रडण्याची वृत्ती येते की त्यांच्या बाबतीत काय झालं सगळं. कारण जे आग लागली त्यामध्ये थोडं तरी चुकीचं काय झालं, नशीब त्यांच्या घरी कोण नव्हतं त्या टायमाला. पण खूप दादांनी प्रतिसाद दिला, त्या कारणाने खूप चांगलं केलं की लगेच फायर ब्रिगेड बोलवली त्या लोकांनी आणि सांगू नाही शकत. खूप नक्कीच आपण पाहू शकतो विदारक अशी परिस्थिती आहे, दृश्य आहेत. अगदी शेजाऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी पाहायला मिळतात, कारण परिस्थितीच तशी आपल्याला उद्भवलेली पाहायला मिळते. काही आपल्यासोबत शेजारी आहेत. दादा काय सांगशील त्या दिवशी काय नेमकं झालेलं आणि कशी सगळी धावपळ झालेली? 24 एप्रिलच्या दिवशी सकाळी 11:15च्या दरम्यान आमचे रहिवासी गुजर फॅमिलीवरती खूप अशी दुःखदायक घटना घडलेली. त्यांच्या घरी फार मोठी अशी आग लागलेली. त्यामध्ये त्यांची मुलगी एकटी असल्याने घरी तिला काही जमलं नसल्यामुळे आमचे जे सर्व शेजारी सर्व लोकांनी पाणी ड्रमामधून पाणी घेऊन सगळीकडे टाकलं, परंतु तरी ते आगीवर नियंत्रण झालं जमा नाही. म्हणून आमचे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम ठाकूर साहेब यांनी प्रथम कॉल केला आपला फायर ब्रिगेडला. तर फायर ब्रिगेडने सर्व येऊन आणि MSCBला कॉल करून हे दोघे इकडे आल्यानंतर सर्व आगीवर नियंत्रण केलं आणि सर्व काही त्यांचं जेवढा बचाव होता येईल तेवढा केला. पण तरीही त्यांची खूप काही अशी नुकसान भरपाई खूप झालेली आहे. त्यामुळे आणि त्यांच्या घरच्यांवर फार मोठं दुःख आलेलं आहे. त्याच्यासाठी एवढंच सांगू इच्छितो. काही शेजारी आहेत सर, काय सांगाल? तुम्ही पण इथे होतात, एक शेजार धर्म म्हणून तुमची एक पहिली हे असणार की आपण पहिले मदत करावी, कारण आता आपण ऐकतो की सगळ्यांची अशी प्रतिक्रिया की भरपूर मोठ्या प्रमाणात आग होती. थोडक्यात सगळे बचावले आहेत, घरी कोण नव्हतं म्हणून त्यामुळे सगळे बचावले, परंतु इथे तुम्ही होतात, काय सांगाल त्या दिवशी नेमकं काय झालं? नाही, इथे असताना आम्ही सर्वप्रथम जे आम्हाला जे करायचं होतं की पहिले जे काय जे स्फोटक वस्तू आहेत त्या आम्ही पहिल्या दूर केल्या इथून घरापासून आणि जेवढे काय होईल तेवढे आम्ही एरियातल्या सर्व मुलांना जमा केलं आणि जेवढं होईल तेवढं सगळ्यांनी म्हणजे 1-2 मुलांना वरती चढवून पत्र्यावरून पाण्याच्या बादल्याने पाणी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि जे काही जळणाऱ्या वस्तू असेल त्या आम्ही घरापासून लांब केल्या, जेणेकरून की आपल्या या एका ह्याच्यामुळं आजूबाजूच्या कोणत्याही घराला धोका नाही पोचणार, असं आम्ही सर्वप्रथम ही पहिली खबरदारी घेतली. नक्कीच. आणि या आगीचा परिणाम या घरावर तर झाला, पण इतर जे शेजारी आहेत त्यांच्यावर पण परिणाम झाला का आणि यापूर्वी अशी कधी घटना घडलेली का, तर त्याबद्दल काय सांगा?
यापूर्वी अशी कधी घटना घडलीच नाही आणि ह्या घरामुळे आजूबाजूला थोडी आग पसरली होती, पण ती लवकरात लवकर मुलांनी खबरदारी घेऊन ते पाण्याने आग विझवली. त्याच्यामुळे पुढची जी काही घटना होती ती घडली नाही. नक्कीच आपण पाहिलेत की या सर्व शेजाऱ्यांच्या माध्यमातून आणि कुटुंबियांच्या माध्यमातून आपण पाहिलेत की आगीचा स्रोत एवढा होता की आपण पाहतो या लाईव्हच्या माध्यमातून शेजारीच असलेलं घर आहे, त्यांना देखील पत्र्याच्या हिशोबामध्ये आपण जर पाहिलं तर थोड्या बहुत प्रमाणात या ठिकाणी त्यांना पण झळ बसलेली पाहायला मिळते. अगदी शेजारचंच घर आपण पाहतोय. तळमजला आणि फर्स्ट फ्लोअर असं हे गुजर कुटुंबियांचं शास्त्री नगर येथील भोईर कंपाऊंड येथील त्यांचं घर आहे आणि आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून की विदारक अशी जी परिस्थिती आहे. आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण जो दरवाजा आहे लाकडी दरवाजा आहे आणि आपण पाहतोय की आग जी आहे ती एकदा लागली की आटोक्यात येणं खरंच आपल्या पण हातात नसतं. आपण हे सगळे दृश्य पाहतोय. संपूर्ण ही विदारक परिस्थिती जी आहे ती या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. यासोबतच लोखंडी कपाट असेल, सोफा असेल, फर्निचर असेल, हे संपूर्ण एका क्षणात जळून खाक झालेलं पाहायला मिळते. आग कशामुळे लागली याची अद्यापही स्पष्टता नाहीये, परंतु आपण पाहतो या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं जे पृष्ठभाग आहे तोही या ठिकाणी जळून पूर्ण खाक झालेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी लोखंडी कपाट आहे. मगाशी त्यांनी माहिती दिल्यानुसार की आपण पाहिलं की जवळपास त्यांचं सोनं असेल किंवा कागदपत्र असतील काही महत्वाची, त्याचं देखील मोठ्या प्रमाणात त्यामध्ये नुकसान झालेलं पाहायला मिळतंय आणि अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा क्षण आहे. 24 एप्रिलला ही धक्कादायक घटना जी आहे शास्त्री नगर येथे घडली आणि त्या घटनेचे पडसाद आपण अजूनही पाहतोय. हे सगळे गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही जशाच्या तशाच आहेत आणि या ज्या वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याही कुटुंबियांच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल अशी ही घटना घडलेली आहे ठाण्यातील शास्त्रीनगर कंपाऊंड येथे आपण पाहतोय. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एका लहानग्या म्हणजेच निष्पाप मांजरीच्या पिलाचा देखील जीव गमवावा लागला आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की ही जी आग होती ती नेमकी किती भीषण होती याचा आपल्याला अंदाज आहे. नक्कीच या परिस्थितीमध्ये आपण जे दृश्य पाहतो त्याच्यावरनं अंदाज आला असेल की आग किती भीषण प्रकारात होती. आणि महत्त्वाचं म्हणजे शेजाऱ्यांनी तात्काळ मदत करून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करत साधारण तासाभरात या ठिकाणी या आगीवर नियंत्रण मिळवलं. 24 एप्रिलच्या रोजी ही धक्कादायक घटना घडली. अजूनही आपण त्याचे पडसाद पाहतोय की काही थोड्या प्रमाणात या ठिकाणी पूर्ण जे नुकसान झालेलं आहे घराचं या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. वरती छप्पर जे आहे ते पूर्णपणे उडून गेलेलं पाहायला मिळतंय. आग केवढी होती, त्याचा भडका केवढा होता हे या दृश्यातनं नक्कीच आपल्याला ही जी विदारक परिस्थिती आहे ती समोर येते. आणि याची जी झळ आहे ती शेजारच्या कुटुंबियांना पण थोड्या बहुत प्रमाणात सहन करावी लागली. परंतु आपण पाहतो या ठिकाणी घरातलं जे सामान आहे, जे छप्पर आहे, त्यासोबतच सोफा आहे आणि लोखंडी कपाट आहे, फर्निचर आहे, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच ही जी विदारक दृश्य आहे ती आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहिली. ठाण्यातील अशाच विविध अपडेट्ससाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.